नमस्कार. देशकालच्या आजच्या दसरा विशेष भागात मी वेदश्री माळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दसरा म्हणजेच विजयादशमी. दसरा म्हणजे देवी दुर्गेने महिषासुराचा आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा केलेला वध या दोन्ही विजयांचं प्रतीकच होय. दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय होय. आज आपण दसरा या सणाविषयी अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरी मोघे. गौरीताई ह्या सध्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कार्यरत आहेत. त्या संस्कृत आणि भारतविद्या याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक विषयांवर विविध संशोधनं प्रसिद्ध केली आहेत, शिवाय अनेक व्याख्यानेही दिली आहेत. गौरीताई, तुमचं देशकालमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आज आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही दसरा या सणाविषयी माहिती देण्यासाठी आज देशकालमध्ये आला आहात. तर सर्वप्रथम विजयादशमी ह्या नावाचा अर्थ आणि त्याचा इतिहास काय आहे हे थोडं सांगा. नक्कीच. विजयादशमी या शब्दात दोन शब्द निहित आहेत, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर विजया आणि दशमी. तर दशमीमुळे तिथी निर्देश होतो. आणि आपल्याकडे जर का धर्मशास्त्राचा विचार केला तर जी व्रत किंवा उत्सव किंवा ज्याला आपण सण असं म्हणतो, तर काही जी आहेत ती तिथी विशिष्ट अशी मानली जातात. तर तसं बघायला गेलं ना तर प्रतिपदेपासून प्रत्येकच तिथीला एक एक देवता सांगितली आहे. आणि त्यातल्या काही तिथींना मात्र मोठे सण म्हणून जे साजरे केले जातात किंवा व्रत साजरी केली जातात त्यालाच उत्सव असंही आपण म्हणतो. तर हा जो विजयादशमीमध्ये दशमी हा निर्देश आहे, हा एका म्हटलं तर व्रताचा, म्हटलं तर सणाचा आणि एका मोठ्या उत्सवाचा असं सगळ्याचा निर्देश करतो. आणि अर्थातच ही विजयेची दशमी किंवा विजयाची दशमी असं म्हणू, म्हणजे विजया शब्द स्त्रीलिंगी आहे, तर ती शक्ती मानली आहे त्याच्यामध्ये. तर त्या विजयरूप देवतेची ही दशमी आहे आणि त्या दिवशी तशा पद्धतीने तिची पूजा केली जावी असा अगदी पहिला शब्दाचा अर्थ घेतला तर तो होतो. अर्थातच त्याला खूप पैलू आहेत आणि खूप कंगोरे आहेत जे आपल्याला संपूर्ण नवरात्रीमध्येही दिसतातच. आता नवरात्र आणि विजयादशमी याचा आध्यात्मिक आणि धार्मिक असा संबंध काय आहे? हां, आता हे दोन शब्द आधी बघू काय आहेत ते. की धार्मिक आपण जेव्हा म्हणतो तेव्हा धर्माशी संबंधित असं. तर आता हा धर्म नक्की कुठला? तर आजची आपली चर्चा ही जास्त करून मी धर्मशास्त्राच्याच अंगाने नेणार आहे. कारण एकतर तिथी विशिष्ट म्हटलं मी तसं की व्रत वैकल्य हे सगळं धर्मशास्त्रात येतं आणि आपल्याकडे धर्मशास्त्राचा खूप मोठा इतिहास आहे. आता इथे धर्म म्हणजे जो प्रत्येकाने करायचा आणि त्याच्यात मी म्हटलं तसं की काही पातळ्यांवर तो होत असतो. मी स्वतः, माझं एक कुटुंब, माझं कुटुंब ज्या गावात राहतं तो समूह आणि एक मोठं राष्ट्र अशा पद्धतीने. तर आता जेव्हा या सणाचं धार्मिक महत्त्व काय, तर स्वतःपासून प्रत्येकापर्यंत आजूबाजूच्या असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे व्रताचा विचार केला तर ते वैयक्तिक पातळीवर असतं की जी माझी मी उपासना करतो किंवा करते. माझ्या कुटुंबाबरोबर जेव्हा केली जाते तेव्हा ती त्या कल्याणासाठी किंवा काम्य ज्याला आपण म्हणतो की एखादी कामना मनात धरून आणि किंवा कुलाचार कुलपरंपरेने जे सांगितलंय ते करायला. आणि समाज म्हणून ते करत असताना त्यामध्ये ऐक्य असेल किंवा संपूर्ण समाजाचं हित साधण्याकरता. मग त्याचबरोबर कधी कधी कृषी संबंधी काही आपल्याला तिथे संदर्भ दिसतात. तर हे एकाच वेळेला एका विषयामध्ये आपण काय काय जास्तीत जास्त एकत्र आणू शकतो ते सांधणं म्हणजे खरं तर धर्म आहे. आणि तशा अर्थाने धार्मिक महत्वाचा विचार केला तर हा व्यक्तीपासून समाजापर्यंत असा याही व्रतात किंवा दसऱ्याच्या किंवा नवरात्रीच्या सणात आपल्याला दिसतो. आता आध्यात्मिक जे तुम्ही म्हणालात तर अध्यात्म शब्दाचा अर्थ घेतला तर खरं तर शरीराशी संबंधित असा त्याचा अर्थ होतो. लोक जनरली स्पिरिच्युअल या इंग्रजी शब्दाचा अनुवाद म्हणून तो वापरतात. पण अधिआत्म असा जर का बघितला, अधिभौतिक असे सगळे विषय तुम्ही ऐकले असतील, तर शरीरापासून सुरुवात आहे त्याची. आणि म्हणूनच व्रत जेव्हा घेतो तेव्हा त्यामध्ये काही शारीरिक नियम असतात. काय खायचं, काय खाऊ नये, किंवा किती वेळ एखादं व्रत करावं, किंवा त्या व्रतामध्ये बसून म्हणजे उपासना ज्याला म्हणतो ती कशी करावी. काही काही वेळेला काही शारीरिक क्रियांचं महत्व असतं, जसं भोंडला असेल किंवा घागरी फुंकल्या जातात अष्टमीला. तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीच्या शरीरापासूनच याची सगळ्याची सुरुवात होते. पण शरीरापासून सुरू होताना ह्या म्हणजे हा देह तुझा पण देहातील तू कोण असं रॉय केणेकर म्हणतात ना, तसं की तो तू कोण इथपर्यंत जाण्यासाठीची ही जी यात्रा आहे
त्याला खऱ्या अर्थाने व्रतवैकल्य उत्सव असं आपण म्हटलं पाहिजे. फक्त इतकं अवघड करून सांगितलं तर पटकन कोणी ते मानेल असं नाही किंवा सगळ्यांना ते जमेल असं नाही. म्हणून मग त्याला काही आचार आणि विचार असे एकत्र केले तर त्याला आपण आध्यात्मिक महत्व असं म्हणूया. आणि दसरा ही कथा किंवा दसरा हा सण आपण बऱ्याचदा महिषासूर मर्दिनी आणि महिषासूर ह्यांच्यातील युद्ध आणि त्याचा शेवटचा दिवस असा म्हणतो. तर ते नक्की काय आहे? देवी भागवतात तशी मुख्य कथा जी येते आणि म्हणजे देवी भागवतात येते, इतरही काही पुराणांमध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर धर्मशास्त्राचे जे ग्रंथ आहेत, निर्णय सिंधू किंवा असे बरेच असतात, तर त्यामध्ये पण या सगळ्याचं विधान येतं आणि त्या विधानाबरोबर ही कथा येते. तर मुळातच काय माहितीये का, की आपल्याकडे कथेला महत्व वेगवेगळ्या पद्धतीने आहे, की कथेमधून तुम्हाला याचा हेतू म्हणजे प्रयोजन कळतं की हे कशासाठी चाललंय, हे कोणासंबंधी चाललंय, म्हणजे कुठल्या देवतेचं चाललंय, आणि ती ऐकल्याने पण काहीतरी फलश्रुती सांगितलेली असते. तर तशी ही दुर्गा आणि महिषासुर अशी जी ही एक युद्धाची कथा आहे, ती ऐकत असताना त्या देवीनी काय केलं हे समजून घेणं, हे मी म्हटलं ना की हे विचाराच्या पातळीवर, आणि मग तिची पूजा कशी कशी करावी हे आचाराच्या पातळीवर. त्यामुळे ही कथा ऐकणं ह्याला जितकं महत्व आहे, त्या कथेतून आपण काय घेतो आणि त्या कथेबरोबर जे घरामध्ये व्रत म्हणून आपण करतो किंवा एक अनुष्ठान करतो, की नवरात्र बसतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जे जे केलं जातं हे सगळं एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. त्या कथेबद्दल थोडं सांगू शकाल? हो, अगदी. फार सुंदर कथा आहे आणि सगळ्यांना ती माहिती आहे. फक्त जे माहीत नाही ते थोडंसं आधी सांगते, की भगवद्गीता सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यात असं भगवंत सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी येईन. तशाच आशयाचा एक श्लोक दुर्गा सप्तशतीमध्ये येतो. आता दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणाचा एक भाग, ज्याला आपण 700 श्लोकांचा एक मोठा भाग म्हणून समजतो किंवा स्तोत्र असं म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि देवीच्या उपासनेमध्ये किंवा शाक्त संप्रदाय किंवा शाक्त परंपरा, शक्तीला मानणारी, यांच्यासाठी काही मूर्धन्य स्तोत्र आहेत किंवा त्यांचे ग्रंथ आहेत. त्यापैकी हा एक म्हणजे जसं श्रीविद्या संप्रदायासाठी ललिता सहस्रनाम आहे किंवा इतर काही सौंदर्य लहरी आहे, भास्कररायांनी लिहिलेलं काही ग्रंथ साहित्य आहे. तशा पद्धतीनेच दुर्गा सप्तशती हा खूप मोठा आणि महत्वाचा पैलू राहतो शाक्तांचा. तर मार्कंडेय पुराणामध्ये ही कथा येते, कथाभाग येतो आणि स्तोत्र ज्याला आपण म्हणतो ते. तर त्यात देवीने असं सांगितलंय की जेव्हा जेव्हा असा अधर्म होईल आणि ती म्हणजे सुरांना असं सांगते, देवतांशी ती बोलते की असं असं जेव्हा जेव्हा घडेल तेव्हा तेव्हा मी येईन आणि मग तेव्हा तेव्हा मी काय काय म्हणून येईन ह्याच्यात ती स्वतःचे काही अवतार काय असतील ते सांगते. म्हणजे त्यात ती अगदी भ्रामरीचा पण उल्लेख करते की तसं जर का षटपदाच्या रूपाने येईल, भुंग्याचं रूप घेऊन मी येईन, तशाच पद्धतीने यायची वेळ आली तर. त्यामुळे देवी जेव्हा स्वतःला आविर्भूत करते, म्हणजे ज्याला आपण अवतार असं म्हणतो, तर काही काळाकरता ते तत्व एका ठराविक कारणासाठी ठराविक आकार घेऊन येतं. याला आपण म्हणतो तो अवतार. तर आणि अर्थातच अवतीर्ण असं म्हणतो की अव आणि तृ मध्ये वरून खाली येणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे ती जिथे बसली आहे तिची तिथून ती कुठेतरी मानव लोकामध्ये किंवा स्वर्गलोक सुद्धा तिच्यासाठी थोडा खालीच आहे. त्यामुळे तिथे ती येते, तर त्याला आपण म्हणतो की तिने अवतार घेतला. तर ती स्वतःला कशा पद्धतीने तिथे ती येते आणि काय काम करते हे फार महत्वाचं. तर दुर्गा सप्तशती जे लोक नित्य पठणासाठी त्यांच्या आहे, त्यांनी ह्या सगळ्या पैलूंचा अवश्य विचार करावा की ही कथा महत्वाची आहे आणि ती सगळ्यांना माहिती आहे. कारण म्हणजे महिषासुराचे सेनापती असतील, त्यानंतर शुंभ निशुंभाची पण कथा याच सगळ्या कथा भागात येते. म्हणजे हे जे सगळे अध्याय आहेत त्यामध्ये 700 श्लोकांमध्ये फक्त एक राक्षस मरत नाही, वेगवेगळ्या दैत्यांना देवींनी त्याचा संहार केलाय आणि देवीची वेगवेगळी रूपं त्यामध्ये येत जातात. तर यातून ना शक्तीच्या एका त्या मूल तत्वाकडे निर्देश आहे. तिथे आपण गेलं पाहिजे की ती एकतर ती शिवाची शक्ती जरी असली, शिवा बरोबर असली, तर म्हणजे हे शाक्त तत्वज्ञान सगळं हेच आपल्याला सांगतं की ती द्विगुणित होत जाते. म्हणजे की ती आहे त्यात स्वतः असताना आपल्याबरोबर अजून काहीतरी निर्माण करत जाते. म्हणून ही निर्मितीची शक्ती किंवा सृजनाची शक्ती असं मानलं गेलंय. त्यामुळे तुम्ही जर का दुर्गा सप्तशतीचा आपण कथा आता म्हणतोय की बघूया, तर सुरुवातीच्या भागात बघितलं तर ती कशी तयार स्वतः होते हे, आणि मग सगळ्यांच्या शक्तीमधून तिचा तो एक एक कण येणं, पण तिलाच सगळे देव जाऊन तिची प्रार्थना करतात आणि म्हणतात की या संकटापासून तू आम्हाला वाचव. आता तो एक त्या पुराणाचा विशेष असतो की जी प्रधान देवता तिच्या पुढे बाकी सगळे देव नतमस्तक.
तसं दुर्गेपुढे किंवा ह्या मूल आदिमाया जिला म्हणतो आपण, त्या शक्तीपुढे हे सगळे देव नतमस्तक आहेत आणि तिला सांगतात की हे काम तूच करू शकतेस. आणि हे खरंच ती करू शकते, कारण त्या दैत्यांना तसं वरदान आहे की स्त्रीच्याच हस्ते मृत्यू होऊ शकतो. कारण असं मुळात वर यासाठी मागितलं की नाजूक असते स्त्री, आपण राक्षस होत, आपल्याकडे एवढं बळ आहे, आपल्याला ती काय मारणार, असा आविर्भाव आहे. तर ह्या आविर्भावाला खोडून काढण्यासाठी, आणि मुळातच असं कोणीच सर्वशक्तिमान नसतं, आणि शक्ती मुळात असा शब्द सुद्धा विचार केला तर स्त्रीलिंगातच जातो, त्यामुळे अशा गोष्टींना कमी लेखण्यात काही अर्थ नाही. तर हे इथून सगळी ही कथा सुरू होते की तिचा स्वतःचा शक्तीचा प्रादुर्भाव ज्याला आपण म्हणतो की ती कसा स्वतः तिथे आधी प्रकट होते, मग ती तिचे एक एक रूप तिथे प्रकट करत जाते. आणि जेव्हा म्हणजे इच्छा, ज्ञान आणि क्रिया हा एक ना शक्ती त्रिकोण मानला जातो शाक्तांमध्ये. तर त्याचं रहस्य असं की 3 या अवस्थांमध्ये शक्ती मानली. जसं त्रिदेव आपल्याला अगदी सोपं सांगते, माहिती असतं, ब्रह्मा विष्णू महेश, की निर्मिती, एक पालक आहे आणि एक संहारक आहे. तर वाग्भव असं मानलं जातं, म्हणजे जिथे वाणीची जिथे उत्पत्ती झाली किंवा पूर्ण जगाची जिथे उत्पत्ती झाली ते वाग्भव, तर त्याला ज्ञान अशी शक्ती मानलंय. त्यानंतर ते सगळं असणं आणि ते सगळं नीट राहणं ही जी इच्छा आहे, तर त्याला ती इच्छाशक्ती मानलंय. आणि हे सगळं चालू नीट ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची जेव्हा वेळ येते, कधी संहार असेल किंवा अजून काही असेल, तर त्याला क्रियाशक्ती म्हटलं जातं. त्यामुळे ते इच्छा, ज्ञान आणि क्रिया किंवा ज्ञान, इच्छा आणि क्रिया हा जो भाग आहे, ह्या 3 ज्या बाजू आहेत त्या बाजूंनी जो आकार तयार होतो त्याला त्रिकोण असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुम्ही बघाल की खण सुद्धा ओटी भरतानाचा जो त्रिकोणाकृती असतो, तिथपासून ते तुम्ही रांगोळीत चांदणी सुद्धा त्रिकोणाची काढता, कारण त्याच्यामध्ये आपल्याला शक्तीचं ते प्रतीक म्हणून आपण घेतो. तर ही जी त्रिगुणात्मिका अशी जी मानली गेली आहे, ही अशा पद्धतीने 3 कूटांमध्ये, म्हणजे ह्या स्थानांमध्ये, वाग्भव किंवा मी आता जी 2 सांगितली, तर त्यांच्यामध्ये राहणारी ही जी देवता आहे, ही जी देवी आहे, ही शक्ती आहे, तिचं अधिष्ठान जिथे होतं, ती कथा, ते स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशती. अच्छा, म्हणूनच बहुतेक महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली असं तसंच घेतलं जातं. नक्कीच नक्कीच. आता आपण देवीच्या अनेक स्वरूपांचा विचार केला, तर त्या स्वरूपांचा, प्रत्येक स्वरूपाचा काही अर्थ आहे विशेष? हो, अगदी आहे. आणि त्यासाठी म्हणजे मी नेहमी हे सांगते, म्हणजे फक्त संस्कृतची म्हणून नाही, पण आपण जे काही करतो ना ते नेहमी डोळसपणे करावं, कुठलंही काम असू दे. तर आपण काय आहे की भक्तीला ती अपेक्षा नाही, कारण भक्तीमध्ये कसं शंकाच नसते, की तुम्ही एक सरेंडर ज्याला आपण म्हणतो, की एक शरण भाव जो आहे तो खूप अभिप्रेत आहे भक्तीसाठी. पण भक्ती सुद्धा करत असताना जर का आपण जे करतोय त्याचा थोडा अर्थ समजून घेतला तर खूप सुंदर सगळं ते असतं आणि तो अनुभव पण खूप छान असतो. कारण तुम्ही ज्या देवतेची उपासना करताय, ज्या देवतेला आवाहन करताय, त्या देवतेचं रूप जर का कसं हे जाणून घेतलं तर तुमच्या स्वरूपात ती आहे की नाही हे पडताळता येतं. किंवा आपलं स्वरूप आणि त्या देवतेचं रूप हे एकरूप होण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे तरी समजून घेतलं पाहिजे आधी. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही स्तोत्र वाचता, कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ तर अगदी खूप ठिकाणी होतो, वेगवेगळ्या दिवशीची काही पूजा असते, त्यात काही यातलीच बरोबरची स्तोत्र असतात ती म्हटली जातात. जसं अर्गला स्तोत्र आहे, देवीचं अथर्व शीर्ष जे म्हटलं जातं ते आहे. तर ह्या सगळ्याचा थोडा अर्थ समजून घेतला, सगळ्याचा अनुवाद वेदश्री उपलब्ध आहे आपल्याकडे, तर त्यामध्ये हे दिसतं की एक एक रूप ती जेव्हा घेते, मुळात तिला चेतनेत्यभिधीयते असं म्हटलंय, चेतना इति अभिधीयते, तिला चेतना असं म्हटलं जातं. आता ही चेतना म्हणजे कुठली, तर चेतना नक्की कशाने असते. आता इथे सगळं जे एकत्र येतं तर इथे आपल्याला उपनिषदाचा संबंध कळतो. उपनिषदांमध्ये ना अशा फार छान गोष्टी येतात की सगळ्या इंद्रियांना असं वाटतं की सगळ्यात प्रधान मीच आहे, आणि मग आता मी नसलो तर इथे काही होणार नाही, मग त्यांच्यात भांडण होतं. मग ते भांडण सोडवायचं कसं, तर मग असं सगळे ठरवतात की एक एक जण सोडून जाणार. मग कसं, डोळ्याची शक्ती जी असते ते इंद्रिय म्हणतो मी बाहेर पडतो, तर दिसत नाही पण बाकी सगळं सुरू राहतं. श्रवणशक्ती बाहेर पडते, ऐकू येत नाही पण सगळं नीट सुरू राहतं. अशा पद्धतीने सगळ्यांचं येतं. सगळ्यांचं सगळं शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर प्राण म्हणतात, कारण पंचप्राण आहेत ना, त्यामुळे मी प्लुरल येतं, बहुवचनात येतात. प्राण म्हणतात की आम्ही बाहेर पडतो, आणि प्राण बाहेर पडतायत असं वाटेपर्यंत सगळ्यांना काही समजत नाही की काय होतंय, आणि चेतनाच निघून जायला लागते. इतर इंद्रियांचं इंद्रियत्व राहत नाही तिथे. त्यामुळे प्राण ही शक्ती जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि प्राणशक्ती
आणि मग ती देवी असं जे मानलं जातं ना ते फार महत्वाचं. आणि म्हणून देवीच्या उपासनेमध्ये मंत्रांना, उच्चारांना अधिक जास्त महत्व आहे. कारण तुम्ही श्वास जसे वापरता उच्चारण करताना त्यातून हे सगळं साधलं जातं. त्यामुळे पंचप्राणात्मिका किंवा प्राणेश्वरी असं जेव्हा तिला म्हटलं जातं तेव्हा त्या सगळ्या इंद्रियांची शक्ती असणाऱ्या आणि माणसाचं मूळ चैतन्य, ती चेतना असणारी म्हणजे काय तर ती प्राणशक्ती जी आहे तिला तिथे उद्धृत केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तर हे प्राण म्हणजे काय तर आपलं त्याचं प्रकटीकरण हे श्वास आहेत. तर अगदी सोपं सांगायचं तर की कशाने आपले श्वास वाढतात, त्याची गती कशाने वाढते असा विचार करावा. म्हणजे समजून घेण्याचं जे चाललंय ना त्या पद्धतीने की तर कधी ते नियंत्रित करून आपल्याला स्थिर राहता येतं आणि राहता येत नाही. याला मग मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशन वगैरे असे शब्द खूप वापरले जातात. पण तुम्ही जर काय सगळ्या स्तोत्रांचा विचार केलात, अगदी दुर्गा सप्तशतीची कथा वाचत गेलात, अगदी एकाग्रतेने वाचत गेलात तर हे दिसतं की देवी कशा पद्धतीचा निर्णय घेते. तिच्यासमोर दैत्य येतो, तो तिच्या सौंदर्याची प्रशंसा करतो, म्हणतो की माझी हो किंवा माझ्या मालकाची हो, माझ्या स्वामींची हो. ती विकट हास्य करते, ती डिस्टर्ब नाही होत. याला मी म्हणते की समजून घेताना आपल्या इष्टदेवतेचं किंवा आपल्यासाठी जी सगळ्यात श्रेष्ठ शक्ती आहे तिचं स्वरूप कसं आहे ते कळलं तर आपलं स्व आणि तिचं रूप असं एकत्र होईल काहीतरी आणि स्वरूपापर्यंत आपल्याला पण पोहोचता येईल. तर ती अजिबात ती ढळत नाही जिथे असते तिथे. काही ठिकाणी तो उल्लेख येतो की ती कौशिकी जी आहे तर ती वीणा वादन करतेय, तर तिच्या समोर येऊन राक्षस असं काहीतरी अद्वा तद्वा बोलतायत, वाईट साईड बोलतायत, तिचं आपलं तिच्या संगीतामध्ये ती लीन आहे, मग्न आहे. तर ह्याला एक ते जे स्थैर्य आपण म्हणतो मानसिक, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे नंतर शौर्य गाजवलंय तिने, पण ते शौर्यापर्यंत जाण्याकरता जे स्थैर्य लागतं बुद्धीचं, मनाचं, यासाठी ते प्राण आपल्या खरंच नियंत्रणात असणं, ही जी सगळी शक्ती आहे ही खरं देवी आहे. आता कसं आहे की आपण तिला वेगवेगळ्या रूपात भजतो, उपासतो. मग ती माहूरची रेणुका असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, सगळ्या देवीकडे तुम्ही बघा काही ना काही आयुध आहे. आता असं का मग तिला लढावं लागतंच असं नाहीये की तसं स्थिरासनात ती बसली असं होत नाही. हे रूप समजून घेण्यासाठी या सगळ्या स्तोत्रांचा विचार करायला पाहिजे आणि म्हणून ही वेगवेगळी रूपं येतात. हे तर मी एक उदाहरण दिलं, पण अगदी सप्तशतीचा विचार केला तरी किती प्रत्येक म्हणजे नारसिंही नरसिंहाची असेल, वैष्णवी असेल, रौद्री असेल, त्यात तो देव आणि त्याची ती शक्ती म्हणजे त्याची प्राणशक्ती. देवतांनी आपली शक्ती देवीला दिली म्हणजे काय केलं की ते सगळे म्हणतो ना प्राण एकवटलेत एका ठिकाणी. त्यामुळे सगळ्या पद्धतीने ते प्राण तिथे एकवटलेत आणि मग ते देवीच्या रूपामध्ये तिथे साकार झालेत. आणि म्हणून मग ती दुर्गा रूप घेते आणि महिषासुराचा नंतर अंत करते, कारण ती प्राणशक्ती आहे. आपण ह्याच्या देवीच्या रूपांबद्दल बोललो किंवा त्या युद्धाच्या कथेबद्दल बोललो, त्यामुळेच मग कदाचित शस्त्रपूजन हे दसऱ्याला त्याचं महत्व आहे. अगदी अगदी. कारण तुम्ही नवरात्रीच्या पूजेचं विधान जर का बघितलं तर त्यामध्ये काय काय करावं असं दिलेलं असतं. तर म्हणजे नवरात्र बसवताना त्याच्या आधी काय करायचं, म्हणजे प्रतिपदेच्या आधीच तुम्ही काय तयारी करायची, आदल्या दिवशी संध्याकाळी प्रतिपदेला काय करायचं, तसं अष्टमी आणि नवमी या तिथीला आयुधांची पूजा केली जाते. तर बरोबर आहे, कारण युद्ध समाप्त व्हायला आलं तोपर्यंत, त्यामुळे मग देवीनी जी जी आयुध प्रयुक्त केली त्या सगळ्याची पूजा करायची असं त्याच्यामध्ये विधान आहे. आणि म्हणूनच मग जेव्हा राजवंशाकडे हा सण साजरा व्हायला लागला तेव्हा त्यांना पण ते काम करायला लागायचं ना, शत्रूंचं निर्दालन करण्यासाठी. त्यामुळे मग तशा पद्धतीने आयुध पूजा किंवा नंतर मग उपकरणांची पूजा इथपर्यंत ते आलं. म्हणजे आता त्याचं रूप असं आहे की सगळ्यांना यायला पाहिजे, यात काही मला शंका नाही वाटत की शस्त्र चालवता यायला पाहिजे निदान स्वसंरक्षणासाठी, पण नाही तर आपल्याकडे जी उपकरणं असतात अगदी लॅपटॉप पासून सगळ्याची पूजा केली जाते. तर थोडक्यात की आपण ज्याच्या सहाय्याने काम करतो आणि आपल्या समोरची अडचण ज्याच्यामुळे दूर करू शकतो असं आहे त्या उपकरणाची पूजा केली जाते. पण मुळात ही आली देवीच्या आयुधापासून आणि त्याला थोडा इतिहास पण आहे म्हटलं तर. म्हणजे रामायणामध्ये पण कथा आहे, त्या आपण थोड्या वेळाने बघू त्याबद्दल अधिक. पण पुण्यामध्ये जर का विचार केला किंवा मराठा इतिहासाचा विचार केला तर छत्रपतींकडे आणि अगदी पेशवाईमध्ये सुद्धा दसरा हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाई. कारण वॉरियर्स होते, सतत मोहिमा करायला लागायच्या आणि तिथे एक विशेष तपशील मिळतो. म्हणजे देवीच्या युद्धामध्ये पण तुम्हाला दिसेल की प्राणी खूप होते तिथे, तिचं स्वतःचं वाहन होतं, सिंह आहे.
तर तसं जेव्हा छत्रपतींकडे पण नवरात्र बसत असे आणि एक नवरात्र पेशवाईमध्ये पण बसत असे, तर त्यांच्याकडे तशा पद्धतीने हत्तीची एक मिरवणूक काढली जाईल आणि त्याच्या आधी घोड्यांची पूजा केली जाईल. आता त्याच्यात काय करत की उच्चैश्रवस असा जो एक घोडा देवतांचा मानला जातो की तो इतक्या जोरात किंकाळायचा, म्हणजे श्रवस म्हणजे त्याचा आवाज आणि मोठ्याने किंकाळणारा तर तो एक डिवाइन हॉर्स असं त्याला म्हटलं जातं. तर त्याच्या प्रतिमेचं पूजन करून घोड्यांची पूजा करायची. म्हणजे फक्त आयुध नाही तर वाहनं जी आहेत त्याची, की ज्याचा उपयोग आपल्याला युद्धासाठी होतो त्या सगळ्या समोर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. याला अजून एक अँगल आहे की देवीची तर वेगळी कहाणी आहे आणि तिच्यासाठी हे लागू नये, पण आपण जेव्हा आपल्या देवतेला तिचं अनुकरण करतोय तेव्हा कधीतरी ना शौर्यामुळे एक थोडा दर्प येतो की माझं शस्त्र मी वापरीन आणि मी होतो म्हणून शस्त्र चाललं वगैरे. तर कुठेतरी हे सगळे व्रत सण वार आपल्याला हेच सांगतात की स्वतःमध्ये इतकं नाही निमग्न व्हायचं की बाकी कशाचं भान राहत नाही. त्यामुळे शस्त्राची पूजा करायची, शस्त्राला नमस्कार करायचा, कारण हे नीट चाललं तर मी जिवंत राहीन आणि माझ्या लोकांचं संरक्षण करीन, हा कुठेतरी भाव तिथे आला पाहिजे. या आशयाने ती पूजा सांगितली. त्या आयुधांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आता तुम्ही उल्लेख केला राम रावण युद्ध, त्याबद्दल थोडंसं सांगा. हा, त्याच्यात एक खूप छान तपशील येतो. रामायणामध्ये पण तुम्ही बघितलं तर युद्धकांडामध्ये आपल्याला ऍक्च्युली तिथींचा संदर्भ सापडतो. म्हणजे पौर्णिमेनंतर ते काय चर्चा करत होते आणि नंतर ते लंकेजवळचा पर्वत होता, सुवेल पर्वत, तिथपर्यंत जाऊन पोचले आणि मग द्वितीयेपासून साधारण पुढे युद्ध सुरू झालं आणि 8 दिवस ते युद्ध चाललं. त्यामुळे नवमी दशमी पर्यंत ते युद्ध चाललं हे जे आपण म्हणतो ते खरे. आणि म्हणून विजयादशमी म्हणजे आपला पहिला जो प्रश्न होता तेव्हा तुम्ही मला विचारलं की इतिहास त्याचा काय आहे, तर हा पण एक इतिहास, कारण रामायण आणि महाभारताला इतिहासच मानलं जातं. तर रामायणामध्ये त्याचा उल्लेख येतो. आता हाच तो महिना का हे नक्की सांगता येणार नाही, कारण रामाचं पण एक नवरात्र असतं. त्यामुळे मुळातच देवीचं आणि रामाचं नवरात्र अश्विन महिन्यात आणि चैत्र महिन्यात असं दोन्हीच साजरं केलं जातं. पण तिथे मात्र तो विजय मुहूर्ताची तिथे चर्चा आहे, पण तो दसऱ्याचा नसून त्यांनी जेव्हा सुरुवात केली, प्रयाणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा विजय मुहूर्ताची चर्चा दिसते आपल्याला रामायणात. आणि जेव्हा रावणाचा मृत्यू झाला, त्याचा वध केला, तेव्हा ती दशमी आणि मग ती विजयाची दशमी म्हणून विजयादशमी. म्हणजे ते नामसाधर्म्य आहे त्याच्यात विजयादशमी. अगदी. एक महिषासूर आणि दुर्गादेवी हे युद्ध आणि राम रावण युद्ध, बरोबर, हे दोन्ही युद्धात काही साम्य आहे म्हणजे तिथी व्यतिरिक्त? तिथी व्यतिरिक्त साम्य हेच की दुष्ट शक्ती ज्या असतात त्या कशा समोर येतात. फक्त त्यात म्हटलं तर साम्य आणि भेद दोन्ही आहे. म्हणजे जेव्हा तुलना होते तेव्हा दोन्ही लागतं ना, काही साम्य असतात काही भेद. तर दोन्ही असुर होते का? होते. पण रावण आणि महिषासूर यांच्यामध्ये खूप फरक आहे. रावण हा ज्ञानी आहे, त्यामुळे रामासमोरचा शत्रू हा रामाला शोभावा असाच आहे. पण ते कसं आहे की तरी पण चूक झाली आहे आणि सीतेचं हरण करणं आणि एका स्त्रीच्या मर्जी विरुद्ध असं वागणं आणि त्याच्यामध्ये पण क्रौर्य त्यांनी केलंय. त्याच्या आधी पण काही काही गोष्टी झाल्यात. पण महिषासुराचं कसं आहे की महिषासुर हा दैत्य, ते म्हणजे आसुरी वृत्तीच्या अगदी तो पराकोटीचा आहे, म्हणजे शिगेला तो पोचलेला आहे. आणि त्यामुळे कसं आहे की राम हा मानवात म्हणजे मानवाच्या अवतारात असताना त्याला मारतो, कारण मनुष्य म्हणून काही मर्यादा असतात, तसं मनुष्य म्हणून काही सिद्धी पण असतात, तशा रामाकडे त्या आहेत आणि रामाकडे त्यामुळे सैन्य आहे. पण महिषासूर इतका भीषण आहे की माणूस त्याला मारू नाही शकत. म्हणून देवत्वाला मानवत्वाचा आविष्कार करत असताना काही कामं करायची असतात, ते रामाचं काम आहे. राम हा मानव आहे आणि मानव असताना जे करायचंय त्याचं उदाहरण घालून देण्यासाठी ही कथा आहे रामाची. आणि राम आणि रावण याच्यामध्ये म्हटलं तर मानव आणि एक असुर असंच युद्ध आहे आणि अवतार आहे. पण इथे फरक असा की महिषासुर हा असुर आहेच, पण देवीनी कुठल्या मानवी स्त्रीचा अवतार नाही घेतलाय. म्हणजे गरज अशी जेव्हा असेल की आहे तशी ती धावत येते म्हणतो ना आपण, त्यामुळे देवीचं नेहमी उदाहरणांमध्ये किंवा गोष्टींमध्ये दिसतं की ती आई असल्यामुळे तिला हाक मारली की ती येते. म्हणजे त्यासाठी कुठलं युग चालू आहे, मग आता कुठला अवतार घ्यायचा, म्हणजे आहेत तसेही. पण अशा काही घटनांमध्ये आपल्याला दिसतं की ती आहे तशी धावून येते आणि मग जे रूप तेव्हा गरजेचे तेव्हा ती घेते.
त्यामुळे म्हटलं तर साम्य आहे की आसुरी शक्ती आणि दैवी शक्तींचा जो नेहमी चाललेला एक ज्याला आपण म्हणू संघर्ष आहे तोच आहे. पण काय कधी कधी जास्त उग्र असतं ना, त्यानुसार काम करायला लागतं, त्या वेळ आणि काळ बघून. तसं देवीच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे ती आहे तशीच ती येते, देवी म्हणूनच येते आणि स्वतःच एक असं रूप धारण करते, दुर्गा रूप, की जे कोणी तसं पाहिलं नाही आधी आणि त्या वेळेसाठी त्या दैत्यासाठी ते आवश्यक आहे असं. हे म्हटलं तर साम्य आणि भेद. अच्छा, आता आपण जसा उल्लेख केला की संपूर्ण भारतभरात दसरा साजरा केला जातो, तर बंगाल जर आपण उदाहरण घेतलं तर दुर्गा पूजेचं तिथे महत्व आहे, किंवा उत्तरेत गेलं तर रामासाठी. तसं महाराष्ट्रात पण विविधता आहे दसरा हा सण साजरा बऱ्यापैकी तसं सामायिक दिसतं आपल्याला की घट पूजन केलं जातं. आणि तसं बघायला गेलं तर गुजरातेत पण ते आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्हीमध्ये ते दिसतं. आणि कृषीशी संबंध जो आहे ना या सणांचा, व्रतांचा, तो आपल्याला अगदी अधोरेखित दिसतो. आणि तो पण सामायिक आहे की घट बसवताना काही धान्य पेरली जातात. तर हे विधान तुम्हाला सगळीकडे दिसेल, म्हणजे ज्यांच्याकडे घट बसतात तिथे हे असतंच. महाराष्ट्रामध्ये एक सगळीकडे दिसतं, पण जे इतर ठिकाणी नाहीये, की एक माळ वाढवली जाते. रोज एक माळ वाढवली जाते देवीला आणि तशा त्या 9 माळा होतात. मग ती आरती म्हणताना पण रोज एक एक कडवं त्याच्यामध्ये वाढत जातं आणि मग 9-10 कडव्यांची शेवटी आरती होते. त्यामुळे देवीचं हे जे ॲम्प्लिफाय होणं आहे ना त्या तत्वाचं, की जे आहे ते स्वतःतनं घेऊन वाढवत वाढवत नेणं. मग हेच त्या वर्णमालेमध्ये पण सांगितलंय की जर का शंकर मानला तर त्यामध्ये ती शक्ती मिसळल्यानंतर चा आ होतो, त्याच्यानंतर ई, मग उ, असं होत क ख ग पासून अशी संपूर्ण वर्णमाला तयार होते. आणि म्हणून त्या प्रत्येक अक्षरामध्ये ही शक्ती आहे आणि त्या अक्षरांपासून निर्माण झालेली ही स्तोत्र आणि हे मंत्र, म्हणून तिचं आवाहन करताना किंवा तिच्या प्रार्थनेमध्ये या सगळ्याचा समावेश असतो. तर हे सगळं आपल्याला सामायिक पद्धतीने दिसतं. अजून एक महत्वाचा एक मुद्दा आहे की जो आपल्याला सगळीकडे सामायिकपणे दिसतो महाराष्ट्रात बऱ्यापैकी, की जागरण केलं जातं. म्हणजे कोजागिरीला आपण तसं मानतोय. देवीच्या सणांमध्ये संध्याकाळनंतरचं महत्व असतंच, पण नवरात्रीमध्ये विशेष, कारण रात्रीचं युद्ध ते झालं त्यामुळे तर गोंधळ केला जातो, म्हणजे संबळ वगैरे वाजवून म्हटलं जातं. तर मुळातच ही शक्ती जागृत करणं हे आहे. आणि त्याच्यामागे अजून एक धर्मशास्त्रात कथा येते की जसे आषाढामध्ये इतर देव जसे निजतात असं मानलं जातं, तर तसं आषाढाच्या शुद्ध अष्टमीला देवी पण निद्रिस्त होते आणि मग तिला जागवण्यासाठी नवरात्रीमध्ये एक विधी केला जातो, त्याला बोधन विधी असं म्हणतात. त्यामुळे ते देवीला जागवणं जे आहे, आणि म्हणून मग जागरण गोंधळ किंवा रात्रीच्या वेळेला ही उपासना केली जाते की तिने जागं व्हावं. आणि जागं म्हणजे ती जागीच असते, पण आपल्यामध्ये ती जागृत असावी याकरता हा विधी, हा पण आपल्याला महाराष्ट्रात बहुतेक सगळीकडे सगळ्या घरांमध्ये दिसतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या कुळाप्रमाणे थोडा थोडा बदल होत असेल की कुणाकडे हाच प्रसाद नैवेद्य दाखवावा किंवा फुलं काय रंगाची व्हावीत, पण बहुतेक ठिकाणी बऱ्यापैकी साधर्म्य दिसतं आपल्याला. अच्छा, आणि मग ती आपट्याची पानं आपण सोनं म्हणून एकमेकांना देतो, त्याच्या मागे काय नाही, त्यामध्ये एक महाभारताचा संबंध नेहमी सांगतात की शमीच्या झाडाचा, की त्या शमी वृक्षावरती अर्जुनानी जी आधी पांडवांनी ठेवलेली सगळी शस्त्र होती ती काढली. उत्तर हा जो विराटाचा मुलगा त्याच्या राजकुमाराबरोबर जाऊन, कारण त्याला युद्ध करायचं होतं. तर त्यामुळे शमीचं महत्व हे त्या कथेतून आलंय असं मानलं जातं. आणि दुसरं एक विधानाचा विचार केला की म्हणजे दसरा हा साजरा कसा करावा असा जो प्रश्न असतो त्यासाठी, तर त्या दिवशी त्या तिथीला अपराजिता असं पण एक खूप महत्वाचा त्याला पैलू आहे. तर अपराजिता ही वेदांमध्ये ईशान्य दिशा मानली गेली आहे. पुन्हा तो जो देवासुर संग्रामाचा संदर्भ होतो तिथपासून येतो की त्या दिशेला जेव्हा देव राक्षसांची असुरांशी लढले तेव्हा ते जिंकले, म्हणून तिला अपराजिता म्हणू लागले. आणि म्हणून ती म्हणजे देवांची म्हणून ती ईशान्य दिशा. तर जे सीमोल्लंघन केलं जातं तर त्यात अशी प्रथा आहे की आपण घरातनं आपल्या बाहेर पडल्यानंतर ईशान्य दिशेला जायचं गावाच्या, आणि तिथे अजून एक अगदी सगळीकडे केला जातो तो उपचार, तुम्हाला आता कळेल की तो कसा थोडा बदलत जातो, पण म्हटलं तर तोच असतो की अष्टदल ठेवावीत, म्हणजे पानांच्या आकारांचं तिथे एक आकृती तयार करावीत किंवा अष्टकोन काढावेत असं म्हटलं जातं. आणि मग त्या ईशान्य दिशेला शमी वृक्षाच्या इथे ते करावं असं सांगितलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये तेवढे शमी वृक्ष दिसत नाहीत, म्हणून मग शमीच्या ऐवजी आपट्याचं झाड असं घेतलं जातं. त्यामुळे असं नाहीये की ते अगदी घेऊन अगदी झाड पार त्याला पान न राहीपर्यंत आपण ते घ्यावं असं नाही, पण ते प्रतिकात्मक आहे. कारण मुळातच लोकांच्या हे लक्षात येत नाही की
कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे ही व्रतवैकल्य पण कृषीशी संबंधित असतात. तसं निसर्गाच्या शक्ती खूप महत्वाच्या मानल्यात आपल्या धर्माने. त्यामुळे तुम्ही जर का विधान बघितलं तर नवरात्रीचे वेगवेगळे थोडे जे मी म्हणलं की फरक होतात, तर काय काय करावं. तर एक नवरात्र असं सांगितलं जातं, म्हणजे पद्धत, की बिल्व म्हणजे बेलाच्या झाडाच्या इथे जायचं, त्याची पूजा करायची आणि त्याची एकच छोटी फांदी घरी आणायची आणि त्याच्याबरोबरच इतर काही हळद किंवा इतर वृक्ष किंवा असे सांगितलेत, त्याच्या पण 9 वृक्षांच्या म्हणजे पूजा करायची. 9 वृक्षांची पूजा करून त्याची जी असेल पडलेली, तोडून नाही, पडलेली असेल ती छोटी फांदी घरी आणायची. 9 दिवस देवीबरोबर ते ठेवायचं, त्याची पण सगळ्यांची त्यांची पूजा करायची आणि मग ते हलवायचं ते अपराजिता पूजनाला, म्हणजे शेवटच्या दिवशी. तेव्हा मग तुम्ही शमी किंवा आपट्याची पूजा करता आणि मग तिथून ते त्याचा प्रसाद कसा आपण एकमेकांना देतो तसं ते पान एकमेकांना देण्याची पद्धत आली. पण मूळ त्याचं असं आहे की ती वृक्षपूजा ही खरं मूळची मानली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दसऱ्याला वृक्षपूजन आहे, शस्त्रपूजन आहे. नक्की. अजून काय करावं दसरा? म्हणजे सरस्वती पूजा जे नेहमी म्हटलं जातं, तर मी जे आता सांगितलं की त्या ईशान्येला जाऊन अपराजिता पूजन असं जे म्हटलं जातं, तर त्याच्यात ते अष्टकोन काढले जातात. मग ते थोडे थोडे आपल्याला बदललेले दिसतात. ती सरस्वती जे आपण काढतो तर त्याच्यामध्ये काही 4च काढतात, काही 8 काढतात किंवा 6, 9 असं, आणि मग तिथून ते एक यंत्रासारखं केलं जातं. तर सरस्वती पूजन केलं जातं त्या दिवशी. आणि मुळातच म्हणजे इच्छा ज्ञान क्रिया हे जे मी पुन्हा घेते आता, तो त्रिकोणाचा जो संदर्भ आहे, त्या त्रिकोणाचंच प्रतीक म्हणून आपण खरं तर ते यंत्र काढतो. आणि युद्ध देवीनी करू देत, ती महालक्ष्मी म्हणून स्थिरावलेली असू देत, ती महाकाली असू देत, या सगळ्याच्या मुळाशी खरं तर ज्ञानशक्ती आहे. हे भान आपल्याला राहण्यासाठी, आणि जेव्हा ज्ञान असतं, कशासाठी काय चाललंय हे माहिती असतं, तेव्हा कधी भीती राहत नाही. आणि म्हणून ती अभयदा असं तिला म्हटलं जातं. त्यामुळे ज्ञानाच्या पूजेनी ह्या संपूर्ण व्रताची म्हटलं तर सांगता केली जाते. त्यामुळे सरस्वती पूजन हे दसऱ्याच्या दिवशी केलं जातं. आणि अर्थातच ज्यांच्याकडे 9 दिवसांचं नवरात्र असतं ते पण असं मानतात, काही लोक नवमीला ते हलवतात किंवा दशमीला सकाळी हलवतात. त्यामुळे पुन्हा एकदा नवमी आणि दशमीला देवीची पूर्णपणे तशी उपासना करायची. म्हणजे अष्टमीपासूनच ते सुरू होतं, की अष्टमीला एक महत्वाचा त्यातला एक भाग येतो की त्याला न्यास पूजा असं म्हणतात. म्हणजे जे पाणी आपण देवीवर शिंपडतो स्नानाच्या वेळेला, तसं तर तेच पाणी एक एक आपल्या अवयवामध्ये तिचं नाव घेऊन ती स्वतःमध्येच जणू काही आहे अशा पद्धतीने स्वतःवरती शिंपडायचं असतं. तर त्यात म्हणजे तिने आपलं रक्षण करावं हाही भाग आहे आणि तीच आपल्यामध्ये स्थापित व्हावी हा त्याच्यामध्ये अर्थ आहे. तर तिथून म्हणजे अष्टमीपासूनच सुरुवात होते. नवमीला हीच सगळी पूजा केली जाते. काही लोक आयुध पूजा नवमीला करतात, खंडे नवमी म्हटलं जातं, आणि मग दशमीला सरस्वती पूजा असं म्हणून ते संपूर्ण साजरं होतं. अच्छा, आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे वळते. दसरा या सणानिमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? जो मी अगदी सुरुवातीला बोलले तोच खरं तर, म्हणजे संदेश द्यायला मी तेवढी मोठी स्वतःला मानत नाही, पण ही सगळी ग्रंथसंपदा अभ्यासताना आणि देवी तत्वाचा खूप विचार करून असं लक्षात आलंय की ते नेहमीच करायला पाहिजे असं आहे. म्हणजे धर्मशास्त्र पण हे सांगतं की ते नित्य व्रत आहे. खरं तर दुर्गेचं व्रत जे आहे ते नित्य आहे. आपण ते नैमित्तिक म्हणून नवरात्रात करतो. तर नवरात्रीच्या निमित्ताने जेव्हा आपण करतो तर तेव्हा तो नीट थोडा वेळ काढून जर का आपण समजून घेऊन ते केलं, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण सक्षम होण्यासाठी आणि मनातून म्हणजे मन आणि बुद्धी जर का स्थिर करता आले या निमित्ताने, या सगळ्या उपासनेतून, तर ते करून मग सगळ्यांच्या बरोबर पुढे जाऊन मग ते खऱ्या अर्थाने सर्व मंगल मांगल्य म्हणतात ना तिला, तसं ते सर्व मांगल्यासाठी होईल. आणि सर्व शक्ती समन्विता ती आहे. सगळ्यांना सगळ्या पद्धतीच्या भीतींपासून ती त्यांचं म्हणजे निराकरण करते त्या भीतींचं. अशी जी शक्ती आहे ती खरंच तशी सगळ्यांना बलवान अशी करत जावं असं वाटतं मला, तसं व्हावं. गौरीताई, खूप खूप धन्यवाद. आज आम्हाला सगळ्यांना दसरा ह्या सणाचं महत्त्व, त्याच्या मागची कथा ही खूप छान समजली. थँक्यू सो मच. मला सगळ्यांना खूप शुभेच्छा दसऱ्याच्या आणि या नवरात्रीच्या पण. धन्यवाद. आजच्या भागाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत मेरी दिवार. त्यांचं संकेतस्थळ आहे www.meridivar.com. त्यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. गौरीताई, मेरी दिवारकडनं तुम्हाला एक सुंदर अशी वॉल फ्रेम. आजच्या भागाचे दुसरे गिफ्टिंग पार्टनर आहेत टॉर्सोटेल आणि त्यांची वेबसाईट आहे www.torsotel.in. गौरीताई, टॉर्सोटेलकडनं तुम्हाला मल कॉटनची साडी. धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट्समधून आम्हाला नक्की कळवा.
देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.